आपण मागच्या दशकीपासून आपण गद्य विभाग हा आपला संपलेला आहे. आपण मागच्या दशकीपासून पद्य विभागाला आपण सुरुवात केलेली आहे. पद्य विभागातील जी 2 क्रमांकाची कविता आहे त्या कवितेचं नाव आहे साठीची गझल. कवी आहेत विंदा करंदीकर. मुलांनो, ज्या कवीची कविता आहे, जो कवी कविता लिहिलेला आहे, त्या प्रत्येक कवितेच्या निर्मितीमागे काहीतरी पार्श्वभूमी असते मुलांनो. त्या कवितेची पार्श्वभूमी, त्या कवितेची निर्मिती प्रक्रिया समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर ती कविता समजण्यास सहज सुलभ होऊ शकते. अन्यथा आपण कितीही तर्क आणि अनुमान जर लावण्याचा जरी प्रयत्न केला तर आपण त्या कवितेच्या मुळाशी जाऊ शकत नाही. म्हणून पहिल्यांदा ती कविता, तो कवी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कवी समजला की त्या कवीची कविता समजते, आणि कविता समजली की त्या कवितेचा भावार्थाच्या मुळाशी, तळाशी जाऊन आपण त्याचा तळ ढवळू शकतो मुलांना. तसंच प्रत्येक कवितेच्या बाबतीमध्ये आहे. तर या कवितेचंच नाव आहे साठीची गझल. तर वयाच्या 60व्या वर्षी याचाच अर्थ या कवीनी ही गझल लिहिलेली आहे मुलांना. कारण आपल्याला कविता माहीत आहे परंतु गझल माहीत नसते मुलांना. गझल हा जो कवितेचा वाङ्मय प्रकार आहे तो आता कुठेतरी रूढ झालेला आहे. गझल हा तांत्रिक वाङ्मय प्रकार आहे. जसं आपण अगदी 9वी-10वीला आपण अभ्यासलेला आहे. वृत्त, गणवृत्त, मात्रावृत्त, दिंडी, अक्षरमाला वृत्त, जी काही संख्या आहे लघुगुरूची, त्या तंत्रामध्ये, त्या साच्यामध्ये बसून गझल हा काव्य प्रकार लिहावा लागतो मुलांनो. मुक्त छंदामध्ये गझल लिहिता येत नाही, कारण ते तंत्र समजून घेतल्यानंतर तो वाङ्मय प्रकार लिहिता येतो. तर आपण त्याच साठीच्या गझलेचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. ज्या साठीची गझल या कवितेचे किंवा गझलेचे कवी विंदा करंदीकर आहेत. कारण यांचं पूर्ण नाव आहे गोविंद विनायक करंदीकर, आणि विंदा करंदीकर या टोपण नावाने ते काव्यलेखन करतात. विंदा हे टोपण नाव आहे मुलांनो. त्यांचं नाव गोविंद विनायक. विंदाचा आणि त्या गोविंद विनायकाचा अर्थात काही संबंध नाही. हे टोपण नाव आहे मुलांनो. जसं तुमचे बरेच वेगवेगळी टोपण नाव असतात घरामध्ये, कुटुंबामध्ये, मित्रामध्ये, समाजामध्ये, गावामध्ये, शाळा महाविद्यालयामध्ये वेगवेगळी टोपण नावं असतात. स्पर्धा परीक्षेमध्ये MPSC, UPSC, छोट्या मोठ्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत, येतात, आणि उद्यासुद्धा येणार आहे तुमच्या परीक्षेमध्ये. विंदा करंदीकर यांचं पूर्ण नाव टिंबटिंब आहे. गोविंद विनायक करंदीकर. जन्म 1918, मृत्यू 2010. या कवीला आम्ही अगदी जवळून पाहिलेला आहे. हा कवी लेखनाने, सामर्थ्याने खूप मोठा असा कवी आहे. काही कविता संग्रह त्याच्या नावात श्वेतगंगा, ध्रुवपद, जातक, विरूपिका आणि अष्टदर्शनी. अष्टदर्शनी हा जो काव्यसंग्रह आहे, या काव्यसंग्रहाला भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे.
त्यामुळे हा महत्त्वाचा कवी आहे मुलांनो. विंदा करंदीकर यांच्या कोणत्या काव्यसंग्रहास भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? अष्टदर्शनी या काव्यसंग्रहात. आणि तो कधी मिळालेला आहे? 2003 साली मिळालेला आहे मुलांनो. अशा प्रकारचे अनेक स्पर्धा परीक्षेचे प्रश्न तुमच्या प्रत्येक घटकामध्ये आहेत मुलांनो. त्याचा शोध, त्याचा अभ्यास, त्याचं चिंतन आणि त्याचं वाचन करणं गरजेचं आहे. सर्व काही तुमच्या जवळ आहे, तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. त्याचा तुम्ही शोध घेत नाही. काकात कळसा आणि गावाला वळसा अशी अवस्था सध्याच्या विद्यार्थ्याची झालेली आहे. आपण ज्या वर्गाला प्रवेश घेतलेला आहे त्या वर्गाचा अभ्यास आणि अभ्यासक्रम न करता तुमचा बेसच जर चांगला जर होत नसेल आणि तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी कितीही जरी वर्ष तुम्ही केली तरी तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. तुमच्या वर्गाचा अभ्यासक्रम, तुमचा अभ्यास, तुमचे पेपर, तुमची अभ्यासपत्रिका मन लावून अभ्यास करा. 100% तुम्ही अधिकारी, प्राध्यापक तुमच्या मनात जे आणाल ते होऊ शकता. आजच्या विद्यार्थ्याची मानसिकता राहिलेली नाही. आजचा विद्यार्थी स्वैरभैर फिरायला लागलेला आहे, भटकायला लागलेला आहे, भटकंती करायला लागलेला आहे. हातात एक 10-20 मोबाईल आईवडिलांच्या जीवावर घेऊन बस मनोरंजन, मौज मजा करायला लागलेला आहे. त्यामुळे आपल्या देशाचं काय होईल, कसं होईल, कधी कधी भीती वाटते. कारण हा देश तरुणांच्याच जीवावर आहे, तरुणांच्याच सामर्थ्यावर हा जे देश पुढे वाटचाल करणार आहे. पुढे चालून या देशाचं नेतृत्व आणि कर्तृत्व तुम्हाला करायचं आहे, आम्हाला नाही. आमचं जवळपास संपत आलेलं आयुष्य, हा वारसा, ही परंपरा तुम्हाला चालवायचं आहे. मग असं मोकळं हवेत फिरल्यानंतर ही परंपरा चालवता येणार नाही. कारण हा रस्ता पुढे घेऊन जाण्यासाठी रियाज करा, साधना करावी लागते. तुम्ही अभ्यास, वाचन, चिंतन, मनन या सर्व गोष्टी तुम्हाला ग्रहण कराव्या लागतात. तेव्हाच या गोष्टी फेस करता येत नाहीत. ठीक आहे, आपण पुढच्या घटकाकडे वळूया. या कवीचे काही ललित लेख संग्रह आहेत. त्यामध्ये स्पर्शाची पालवी, आकाशाच्या अर्थ असे 2 ललित लेख संग्रह त्यांच्या नावावर आहेत. कवीने काही भाषांतर सुद्धा केलेले आहेत. अमृतानुभवाचे अर्वाचीकरण हा भाषांतर रूपी ग्रंथ आहे. दुसरा आहे किंग लियर, इंग्रजीतला त्यांनी मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे. त्यानंतर फाउस्ट भाग 1. याचाच अर्थ हे जे कवी आहेत, मराठीचे कवीतले जरी असले तरी यांचा इंग्रजीचा खूप दांडगा अभ्यास आहे. आपल्याला आपल्याच भाषेचा अभ्यास करणं होत नाही. आपलीच भाषा आपल्याला चांगल्या पद्धतीने बोलता येत नाही, लिहिता येत नाही, आत्मसात करता येत नाही. आपण दुसऱ्या भाषेचा कसा अभ्यास करणार मुलांनो? कारण आपल्या भाषेशिवाय इतर भाषेचा अभ्यास केल्यामुळे माणूस हा प्रगल्भ आणि समृद्ध होतो मुलांनो. त्यामुळे हे कवी मोठे आहेत. त्यानंतर काही समीक्षा पण त्यांनी ग्रंथ लिहिले आहेत. परंपरा आणि नवता हा खूप गाजलेला त्यांचा समीक्षा ग्रंथ आहे. या कवीला कबीर पुरस्कार, कालिदास पुरस्कार, जनस्थान पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. महाराष्ट्र शासनाचा 2011 पासून विंदा करंदीकर हा पुरस्कार सुरू झालेला आहे, जाहीर झालेला आहे. या कवीचा मृत्यू 2010 मध्ये झालेला आहे. 2011 पासून महाराष्ट्र शासनाने विंदा करंदीकर पुरस्कार जाहीर केलेला आहे. याचा अर्थ हा कवी किती मोठा आहे, किती या कवीचं योगदान मोठं आहे तुमच्या लक्षात येईल मुलांना. आता आपण प्रत्यक्ष या कवीची आपण साठीची गझल, आपण त्या कवितेचा आपण गझलेचा विचार करणार आहोत. त्या कवी काय म्हणतात पहा. सारे तिचेच होते, सारे तिच्याच साठी, हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी. पहा, त्या कवी ही गझल कोणाला उद्देशून लिहिलेली आहे, कोणाला संबोधून लिहिलेली आहे ते समजून घेणं गरजेचं आहे.
सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी, हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी. आता ही कविता एखाद्या माणसाला, एखाद्या आईला, एखाद्या प्रेयशीला किंवा पृथ्वीला उद्देशून सुद्धा लिहिलेली आहे. सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी, हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी. ही जी पृथ्वी आहे, ही जी काळी आई आहे, ही धरित्री आहे. या धर्तीवर, या पृथ्वीवर जे काही सगळं काही आहे, हे सगळं तिच्यासाठी आहे. चंद्राचं, सूर्याचं, ताऱ्याचं लक्ष सुद्धा तिच्याकडे आहे. एखादा व्यक्ती पृथ्वीहून चंद्रावर जरी गेला तर चंद्रावरून तिच्याकडे डोकावून पाहतो. एखादा व्यक्ती सायकलवरून जमिनीवर विमानात जरी गेला तरी तिच्याकडे पाहतो. मुलांनो, सगळं काय तिचं आहे. आणि प्रत्येकाचं लक्ष आपल्या आईकडे असते, आपल्या घराकडे असते, आपल्या कुटुंबाकडे असते, आपल्या आवडीच्या माणसासाठी असते. आपले आईवडील म्हणतात, हे माझ्यासाठी आम्ही काही करत नाही, हे सगळं तुमच्यासाठी करत आहे म्हणतात. मुलांनो, आमच्यासाठी काहीच नाही, हे सगळं तुमच्यासाठी आहे, सारे तिच्याच साठी. हा अशा प्रकारचा विश्वात्मक विचार एक गझलेमध्ये कवीने मांडलेला आहे. पुढच्या कडव्यामध्ये, रचनेमध्ये काय म्हणतात पहा, आम्हीही त्यात होतो खोटे कशाला बोला. आम्हीही त्यात होतो खोटे कशाला बोला, त्याचीच ही कपाळी बारी एक आठी. आम्हीही त्यात होतो खोटे कशाला बोला, त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी. कवी म्हणतात, माणसाला किंवा मला स्वतःला वगळून ही कविता होऊ शकत नाही. कारण जे काही लिहितो, जे काही मी व्यक्त करतो, त्यामध्ये माझा विचार आहे, त्यामध्ये माझं मन आहे. मी कधीच खोटं बोलत नाही. त्यामध्ये सुद्धा मी आहे, त्यामध्ये सुद्धा मी एक आहे. चांगल्यामध्ये मी आहे आणि वाईटामध्ये सुद्धा मी आहे. त्याचीच एक कपाळी बारीक एक आठी. जे काही दुःख आहे, जे काही दैन्य आहे, जे काही दारिद्र्य आहे, त्याचाच एक भाग आहे. मीही मानव आहे. एखाद्या समाजाला, एखाद्या मानवाला जर हानी होत असेल, दुःख होत असेल, तर त्याची संवेदना माझ्या मनामध्ये सुद्धा निर्माण होते. एखादी घटना अघटित घडली असेल तर त्याचं दुःख माणूस म्हणून मला सुद्धा होणार आहे. आणि वयवर्षे 60च्या काळामध्ये ही गझल लिहिली गेलेली आहे. मला वयवर्षे 60 मध्ये काय अवस्था असते कल्पना करा मुलांना. बघा, त्यांनी ती कल्पना करून ती कविता गझल लिहिलेली आहे मुलांना. पुढे काय म्हणतं पहा, उगवायची उषा ती आमुची तिच्याच नेत्री. उगवायची उषा ती आमुची तिच्याच नेत्री, अन मावळायची संध्या तिच्याच ओठी. पहा, उगवणे आणि मावळणे हे आपल्यात काहीच नाही. उगवणे आणि मावळणे हे आपल्या हातात नाही. उगवणे, फुलणे, संपणे, नष्ट होणे आपल्या हातात नाही. आपल्या हातात एकच आहे, या पृथ्वीची काळजी घेणे, या पर्यावरणाची काळजी घेणे, या निसर्गाची काळजी घेणे. आपलं तेवढं आपल्या हातात आहे. जन्म आणि मृत्यू हे अटळ आहे, आपल्या सर्वांनाच माहीत असतं. कवीने या कवितेतून जो विचार अधोरेखित केलेला आहे, आम्हीही त्यात होतो, नाही पुढे, उगवायची उषा ती आमुची तिच्याच नेत्री, आणि मावळायची संध्या तिच्याच ओठी. पहा, सूर्य इकडे पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. हे आपल्या कोणाच्या हातात नाही. हे भौगोलिक सत्य आहे मुलांनो. भौगोलिक सत्य आहे, हे आपल्या कोणाच्याच हातात नाही. ती सगळी निसर्गाची किमया आहे, निसर्गाची किमया आहे. म्हणून कोणाच्या पोटी आपण जन्म घ्यायचा हे आपल्या कोणाच्याच हातात नाही मुलांनो. त्यामुळे जोपर्यंत आपण आहोत, आता कवी 60 वर्षे जगलेले आहेत आणि 60व्या वर्षी त्यांनी गझल लिहिलेली आहे. जन्मापासून ते 60 वर्षांचा प्रवास त्यांनी यामध्ये मांडलेला आहे. लक्षात घ्या मुलांनो. आपण असा कधी आपल्या आयुष्याचा जगण्याचा जो ताळेबंद आपण कधी मांडण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे का? याचं उत्तर नाही, हेच आहे मुलांनो. पुढच्या कडव्यामध्ये कवी म्हणतात, दडवीत वृद्ध होते
काठी तिला बघून दडवीत वृद्ध होते, काठी तिला बघून नेसायचे मुमुक्षू उस्त्री करून छाटी. पहा, हे जे वृद्धाचं जे पाहणं आहे, वृद्धाचे चालणं आहे, बोलणं आहे, दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून. पहा, आता वय झाल्यानंतर आपण काठी लपवू शकत नाही, काठी दडवू शकत नाही. तर त्या वयानुसार त्या माणसाला तो आधार महत्त्वाचा असतो, आधार घ्यावा लागतो. आणि वृद्ध झाल्यानंतर आपण आपलं वय आपण झाकू शकत नाही, लपवू शकत नाही. दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून नेसायचे मुमुक्षू उस्त्री करून छाटी. पहा, आपण कसं राहावं, कसं बोलावं, विशिष्ट वय झाल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही मुलांना. तारुण्यामध्ये आपण करू शकतो. आपली वेशभूषा, आपली केसभूषा त्यामध्ये बदल परिवर्तन करू शकतो. परंतु वय वर्षे 60 झाल्यानंतर, ओलांडल्यानंतर, त्या वर्षांत पदार्पण केल्यानंतर बऱ्याच गोष्टीला आपल्याला मर्यादा येते मुलांना. बऱ्याच गोष्टीला मर्यादा येते. कोणी काही जरी म्हटलं तरी आपल्याला त्या थांबवता येत नाहीत. आणि तो विचार या ठिकाणी मांडला आहे. पुढच्या कडव्यामध्ये कवी काय म्हणतात, प्रत्यक्ष भेटली का नव्हती तशी जरुरी. प्रत्यक्ष भेटली का नव्हती तशी जरुरी, स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी. आपण दिवसभरामध्ये आपण कसा विचार करतो, तशी आपल्याला स्वप्न संध्याकाळी पडतात मुलांना. जे मनी दिसे ते स्वप्नी दिसे, जे मनी दिसे ते स्वप्न. आपण दिवसभर काय विचार करतो, कोणता विचार करतो, कोणत्या गोष्टी चिंता आणि मंथन करतो, तोच विचार आपल्याला झोपेमध्ये आपल्या मनामध्ये तो खेळायला लागतो. प्रत्यक्ष भेटली का नव्हती तशी जरुरी. एखाद्या घटनेबाबत, एखाद्या आवडत्या पुरुषाबद्दल किंवा स्त्री प्रत्यक्ष भेटण्याची, संवाद साधायची सुद्धा गरज नाही. आपलं मन असं, मनाची नजर त्या गोष्टीवर खेळली, भिडली, भेट घेतली तर प्रत्यक्ष भेटण्याची काही आवश्यकता नाही. आपण इथं बसून सुद्धा आपण मुंबई पाहू शकतो, पुणे पाहू शकतो. अतिशय आनंदानं माणसाचं मन हे क्षणाक्षणाला बदलू शकतं, चलबिचल होऊ शकतं. आपण आता लगेच, मी आता पुण्याला गेलेला आहे, लगेच मी तुमच्या जवळ आलेला आहे. एक वेळ एखाद्या माणसाला पाहिलं की लगेच तो माणूस आपल्या समोर, तिची प्रतिमा आपल्या समोर येते. तो माणूस समोर याची गरज नाही, आवश्यकता नाही. एका मनाचा दुसऱ्या मनाशी सुद्धा संवाद होऊ शकतो. एक मन आपण एका नेत्राने दुसऱ्या प्रतिमेला आपण पाहू शकतो. प्रत्यक्ष भेटली का नव्हती तशी जरुरी, स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी. स्वप्न चांगली पाहिली पाहिजेत. आपण चांगला जर विचार केला तर स्वप्न चांगलीच आपल्या मनामध्ये येतात, चांगलीच पडतात, चांगलीच पाहता येतात. आपले मित्रपरिवार कसे, आपला वातावरण कसं, सभोवताल कसं आहे, ॲटमॉस्फिअर कसं आहे, त्यावर ती स्वप्न तरळतात मुलांनो. हा विचार कवीनं फार सुंदर पद्धतीने मांडलेला आहे. शेवटी कवी काय म्हणतात पहा, हसतोस काय बाबा तू 22शीत बुड्ढा. आजचे तरुण कवी 60व्या वर्षी साठीची गझल लिहिलेली आहे. एखादा माणूस 60 वर्ष झाल्यानंतर त्याच्याकडे कसं पाहतात, लोकांच्या नजरा कशा असतात, आणि तो लोकांकडे कसं पाहतो, समाज कोणत्या दृष्टीने त्याच्याकडे पाहतो, असे अनेक विविध प्रश्न या गझलेच्या माध्यमातून माणसाच्या मनामध्ये, वाचकाच्या मनामध्ये निर्माण होतात. आणि ही जादू, ही कमिया विंदा करंदीकरांनी या गझलेच्या माध्यमातून मांडलेली आहे. हसतोस काय बाबा तू 22शीत बुड्ढा. आजची मुलं 20-25 वर्षामध्ये, 22 वर्षामध्ये म्हातारे दिसायला लागलेले आहेत, बुड्ढे दिसायला लागलेले आहेत. त्याचं राहणं, त्याचं जगणं, त्याचं खाणं, त्याचं
फिरणं, त्याची लाईफस्टाईल सगळी बदलून गेली, बिघडलेली आहे, उद्ध्वस्त झालेली आहे. म्हणून वय, शरीर हे अनमोल आहे, अमूल्य आहे. त्याचा वापर, उपयोग चांगल्या कामासाठी व्यवस्थितपणे केला पाहिजे. नुसता वयवर्ष 22मध्ये सुद्धा 22व्या वर्षी सुद्धा माणूस म्हातारा दिसायला लागतो. आहेत बरेच. त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी. त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी. अशा लोकांना विचारलं पाहिजे, बाबा रे, तू आताच साठीमध्ये गेल्यासारखा वाटायला लागलेलास, वयवर्ष 60 झाल्यासारखं वाटायला लागलं का? कशासाठी? अशी अवस्था तुझी का झालेली आहे? काय कारण आहेत मुलांना? अशा प्रकारचे अनेक विचारांचे, अर्थांचे कल्लोळ निर्माण करणारी ही साठीची गझल विंदा करंदीकरांची आहे. आणि हा विचार या ठिकाणी आपण मांडलेला आहे. धन्यवाद.